राज्यात टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांना ग्राहकांशी बोलताना मराठी सक्तीची करण्यात आलेली आहे आणि जर टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक जर मराठी बोलले नाहीत तर त्यांच्यावरती थेट कारवाई जी आहे ती परिवहन विभागाच्या वतीनं 18 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे। आणि मी सध्या दादर रेल्वे स्थानकाचं जे टॅक्सी स्थानक आहे या टॅक्सी स्थानकावर आहे। नक्की टॅक्सी चालकांचं या संदर्भात नक्की म्हणणं काय आहे, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर या टॅक्सी चालकांना जो आहे ती मुदतवाढ मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर 15 ऑगस्ट ही जी आहे ती मुदतवाढ देण्यात आली होती, त्यानंतर 2 दिवस देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर 18 तारखेपासून म्हणजे उद्यापासून जे आहेत ती जे टॅक्सी चालक मराठी बोलणार नाहीत अशा टॅक्सी चालकांवरती थेट कारवाईचा इशारा जो आहे तो परिवहन विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्याच्या मराठीची सक्ती जी आहे ती आता करण्यात आलेली आहे। काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल? आप बोलिए क्या बताएंगे आप इसके बारे में? क्या चीज़? कल से मराठी आना चाहिए टैक्सी ड्राइवर को और रिक्शा ड्राइवर को, आपको इसके बारे में क्या चाहिए? अच्छी बात है, आनी चाहिए। बात कर रहा मराठी की। आप सीखेंगे मराठी? हाँ सीखेंगे ना, क्यों नहीं। लेकिन कल से मराठी कंपलसरी किया है टॅक्सी ड्रायव्हर को। बात कर ना भाई। तुमचं काय म्हणणं आहे की उद्यापासून मराठी कंपल्सरी मराठी सक्तीचं? मराठी बोलायची, महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी बोलायची ना, कशाला नाही बोलायची लेकिन थोडा टाइम पाहिजे होतं, थोडा टाइम जास्ती पाहिजे होते। काय नया लगेच सगळे मराठी चालू होतो तो थोड़ा सगळे सीखते थोड़ा मतलब अभी क्या होता है, जैसे अचानक में अपन किसी के ऊपर जोर डालेंगे तो नहीं होगा। थोड़ा अभी सीख भी लिए बहुत सारे लोग सीख लिए, ऐसा थोड़ा टाइम मिलेगा तो अपन सीखून सकते सगळे। तुम्ही शिकलात किती दिवसापासून मुंबईमध्ये तुम्ही टॅक्सी चालवता? माझा 25 वर्ष झाला माझा। तुम्ही म्हणताय की वेळ दिली पाहिजे थोडी शिकायला, 25 वर्ष? मला नाही पाहिजे जसे आता जसे 50-60 वर्ष जसे आले तिथे मराठी कथे बोलले नाही, त्याला पाहिजे होते, मला नाही पाहिजे। मला काय थोडा ऊपर सगळे आते, थोडं कथा नाही आणणार, बाकी सगळे आते मराठी। तुम्ही उद्यापासून ग्राहकांशी मग मराठीत बोलणार सगळे बोलणार। भाऊ कुठे जाणार, चला घेऊन जाणार, बस आम्हाला सोडतो, काय नाही। आणखी काही टॅक्सी चालक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। उद्यापासून आहे का ना, उद्यापासून मराठीची सक्ती करण्यात आलेली आहे टॅक्सी चालक रिक्षा चालकांना। तुमचं यावरती म्हणणं काय आहे, तुम्ही याला प्रतिसाद देणार? साथ दे रहा है सर, लेकिन अभी किसी को हिंदी आती है बराबर भी मराठी सीख रहे हैं। अभी मराठी सीखने के बाद जो है थोड़ा अभी सबको आता है, पर लेकिन है कि अभी मराठी ITO में सिखाते थे, वो भी बंद कर दिए हैं। अब तो पब्लिक इतना है, अभी नंबर ही नहीं आ रहा है। पहले जो बन गया उनका ID कार्ड बन गया, अभी बन नहीं रहा है, तो अभी क्या करें। जो मराठी जो है तो बात करते हैं लोग, जो है तो थोड़ा मराठी भी आती है, हिंदी भी आती है, दोनों बोलते हैं सर। तुम्ही मराठी शिकायला वडाळा RTO मध्ये गेला होता? गला रहता है सभी वहाँ पे, बोले कि 10 दिन 12-15 अभी एकदम बंद ही कर दिए हैं, कोई ले नहीं रहे अभी। मराठी सीखने हम लोग कम से कम 15-20 लोग गए थे, लेकिन अभी सिखा नहीं रहे, अभी बंद कर दिए हैं। लेकिन उसको कार्ड वगैरह का बोलते देने के लिए, वो नहीं दिए अभी तक। पण आता उद्यापासून मराठी सक्तीची करण्यात आली आणि जर मराठी ग्राहकांशी बोलला नाही, तुम्ही तक्रार केली तर तुमच्यावरती थेट कारवाई केली जाईल असं सांगितलंय। वो तो क्या सर, कार्रवाई करना ही पड़ेगा सर। अभी क्या है, जैसे जबरदस्ती अगर कुछ बोलेंगे तो वो उतना जितना वो आता है उतना बसा इकडे की तिकडे जाना, कुठे जाना, वो उतना आता है थोड़ा बहुत। एकदम से लेकिन भराटा सर नहीं आता अभी, अब सीखना पड़ेगा सर। मग कधीपर्यंत तुम्ही शिकणार आता? एक हफ्ता हो गया, एक हफ्ता हो गया, एक हफ्ता तो। काका तुम्ही चांगलं मराठी बोलताय, परंतु काही नाही पण काही तुमचे टॅक्सी चालक आहेत, तुमचे सहकारी आहेत, त्यांना व्यवस्थित मराठी येत नाही। ते म्हणतात आम्ही शिकायचा प्रयत्न करू, पण तेच 25-30 वर्षांपासून मुंबईमध्ये टॅक्सी चालवत आहेत। तुमचं काय म्हणणं आहे यावर? बघा साहेब, आहेत असं आहे ना, आता मी मराठी हरामध्ये बोलतो, आता त्यांना काय लँग्वेज आहे, हिंदी भाषा बोलतात ना। खैर तरी बी आता हे जे 1 महिना झाला असं काढल्यात ना, तर तरी काय म्हणतात, थोडं आपण शिकूया असं म्हणतात, प्रयत्न करूया असं म्हणतात। बघा मेहनत मराठीचा एकदम। त्यांना तुम्ही मदत करता शिकायला? साहेब मी डेली इथं, आमचं 20 वर्ष मी इथं आहे, टॅक्सी लावणं, करणं, बसणं, उठणं।
तर ह्यांना मी कंपल्सरी शिकवतो, ये जा बैठ उठ भाडं घे काय झालं काढे सगळं सांगत असतं मी. सांगा पडतं आहे ना, सगळं आपलं पार्टनरसारखे आहेत आम्ही लोक. उद्यापासून कारवाई केली जाईल की थेट परवाना रद्द किंवा लायसन रद्द केलं जाणार असं राज्य सरकारकडून सांगितलं जात आहे. मग तुमचं या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? साहेब बघा, आता बुडापासून त्याने टॅक्सी चालवतात, ह्याच्या अलावा काय करू शकत नाही. खैर मराठी म्हणजे प्रयत्न करतात मराठी शिकायचा. मराठी बोलायचं येत नाही ना, तर त्याला प्रयत्न करतात. मराठी करते हैं सर, हम मराठी का सम्मान ही करते हैं और सम्मान बोलना भी चाहिए, पर लेकिन सर धीरे धीरे होगा, एक नहीं होगा सर. अभी जिस हिसाब से राज्य सरकार हम लोगों से ऐसा बोला नहीं था. अभी लोग जो है कि पॉलिटिक्स है, जीत जाने के बाद जो है कुछ भी बोल रहे हैं. पहले ऐसा तो नहीं था. अभी तो धीरे धीरे अभी के लाइसेंस रद्द करने के रोजी रोटी है सर. रद्द कर देंगे तो हम लोग क्या करेंगे सर? अब दूसरा कुछ काम कर भी नहीं सकते हैं सर. ये बातें है सर. आप कभी से मुंबई में टैक्सी चला रहे हो? हो गया हमको 20 साल हो गया सर. 20 साल हो गए. अभी मराठी सीखेंगे? अभी मराठी तो हल्का फुल्का आता था, लेकिन उतना मतलब दबाव नहीं था. अभी जैसे दबाव के हिसाब से उतना सीखना पड़ेगा सर. हाँ. नक्कीच आपण पाहतोय की अनेक टॅक्सी चालक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की मराठी सक्तीची आता केले, त्याच्यामुळे आम्हाला शिकावंच लागेल. आम्ही RTOच्या कार्यालयामध्ये जे मराठीचे क्लासेस ज्या ठिकाणी घेतले जात होते त्या ठिकाणी देखील गेलो होतो, मात्र त्या ठिकाणी गर्दी असल्यामुळे आमचं व्यवस्थित मराठी शिकणं झालं नाही. मात्र आता सक्तीचं केल्यामुळे आम्ही नक्की शिकेन अशा भावना ज्या आहेत त्या टॅक्सी चालकांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर उद्यापासून जे टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक मराठी बोलणार नाहीत त्यांच्यावरती थेट परवाना रद्द करण्याची कारवाई जी आहे ती असा इशारा परिवहन विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. मी सध्या दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे टॅक्सी स्थानक आहे त्या टॅक्सी स्थानकाच्या या ठिकाणी आहे. सर्वात व्यस्त टॅक्सी स्थानक जे आहे ते मानलं जातं, कारण की दादरवरती ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या येतात इथून लांब जाण्यासाठी मुंबईमध्ये इतर ठिकाणी जाण्यासाठी खरं तर या ठिकाणाहून टॅक्सी चालक जे आहेत ते घेऊन जातात. या नक्की टॅक्सी चालकांचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेणार आहोत. उद्यापासून थेट मराठी नाही जर बोलात ग्राहकांची तर थेट कारवाईचा इशारा जो आहे तो RTOच्या माध्यमातून आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तुमचं नक्की म्हणणं काय आहे? गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मुंबईमध्ये टॅक्सी चालकाचा व्यवसाय करताय. हमारे को कम से कम यहाँ पर टैक्सी चलाते हुए 40 साल हो गया. हम लोग मराठी बोलते भी हैं, समझते भी हैं, लेकिन उतना नहीं बोल पाते जितना बोलना चाहिए. लेकिन आप एकदम जैसा स्ट्रिक्ट कर देंगे कि हर आदमी को मराठी बोलना चाहिए टैक्सी वाले को, उसके ऊपर नहीं तो कार्रवाई होगी, तो उसमें हम लोग क्या कर सकते हैं? हमारे भी बीवी है, बच्चे, हम लोग कमाने के लिए आए हैं, तो उसमें हमारा कैसा गुजारा होगा? आप सब कैंसिल कर देंगे. समझो जैसे हम लोग हम तो इधर के रहने वाले थोड़ा बहुत समझ जाते हैं, कोई बाहर से आया उसको नहीं समझ आता है तो उसका क्या होगा? तो पहले इनके लिए कुछ हमको बंदोबस्त करना चाहिए मराठी सीखने का. अब जैसा कोई पैसेंजर आया, हर पैसेंजर मराठी तो नहीं है, अब पैसेंजर भी तो नॉन मराठी आएंगे, उसको कैसा बात करेंगे? खाली मराठी से तो काम नहीं होगा, सब भाषा आनी चाहिए वैसे तो आदमी को. ठीक है, हम लोग महाराष्ट्र में रहते हैं, महाराष्ट्र आनी चाहिए, लेकिन जितना हो सकता है हम लोग बोलने की कोशिश करते हैं. नहीं होगा तो गवर्नमेंट को भी थोड़ा सपोर्ट करना चाहिए. किती वर्षापासून तुम्ही मुंबईमध्ये टॅक्सी चालवताय? आम्हाला जर 30 वर्ष झाले. अनेकांचं असं म्हणणं आहे की 30 वर्षापासून 25 वर्षापासून जर तुम्ही मुंबईमध्ये टॅक्सी चालवताय तर मराठी थोडीफार तरी ग्राहकांची बोलण्यापुरतं तरी मराठी आली पाहिजे. हा, ग्राहकांना बोलण्यासाठी आम्हाला मराठी येते ना, पण सगळे पैसेंजर मराठी नाही ना. तो मुंबईची आबादी किती आहे? 1 कोटीच्या पर्यंत आहे, की सगळे काय मराठी आहे काय? त्याच्यापेक्षा तुम्हाला मराठी आदमी किती तुम्हाला कोणी टॅक्सी करताय? RTO मध्ये क्लासेस घेण्यात आली होती की मराठी शिकवण्यासंदर्भात तुम्ही गेला होता त्या ठिकाणी? नाही, आम्हाला गरज नाही, आम्हाला येते एवढी तर येते की आम्ही गिराकाला सांगू शकता कुठे जायचं आहे, एवढी येते. एकदम असं नाही की बिलकुल नाही येते मराठी. मग या सरकारच्या निर्णयाकडे कशा पद्धतीने पाहताय? निर्णय योग्य आहे? योग्य तर नाही आहे, पण आता काय करायचं, सरकारने जे निर्णय घेतला आहे ते मानना पाहिजे ना आम्हाला. आणि तुमच्या टॅक्सीमध्ये दादर रेल्वे स्थानक आहे, दादर रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ग्राहकांची गर्दी असते. टॅक्सीमध्ये येणारे जे ग्राहक असतात ते मराठीमध्ये बोलतात की हिंदीमध्ये बोलतात? हे सांगा, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर माझ्याशी मराठीत बोलला, मी तुम्हाला मराठीत बोलणार. मला जे दुसरा हिंदीत बोलणार तर मी हिंदी बोलणार ना. तुम्ही मला बोला इकडे जायचं आहे, इकडे जायचं आहे, मी तुम्हाला बोलतो बसा.
हिंदी बोलला तर मी हिंदीच आन्सर देणार ना, असं आहे. तर तुम्ही मराठी बोलला मी पण तुम्हाला आन्सर मराठीमध्ये देणार जवाब. तुम्ही हिंदी बोलला मी हिंदी बोलणार, तुम्ही इंग्लिश बोलला मी इंग्लिश बोलणार, असं आहे. आणखी काही टॅक्सी चालक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कसं पाहता या निर्णयाकडे, काय म्हणणं आहे? नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की अनेक टॅक्सी चालक आहेत. ह्या टॅक्सी चालकांनी निर्णयाचं स्वागत केलंय. आमच्याशी जर मराठीत बोलले तर आम्ही मराठीतच बोलणार, हिंदीत बोललं तर हिंदीतच बोलणार, परंतु सक्तीची करू नये अशा भावना ज्या आहेत त्या टॅक्सी चालकांकडून व्यक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.